नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्सेस कट 36 साईजचं ब्लाऊज बघणार आहोत. तर हे बघा, हे ब्लाऊजची जी आहे फिटिंग एकदम व्यवस्थित बसलेली आहे. तर आता आपण याची कटिंग आणि टिचिंग बघणार आहोत. तर हा जो ब्लाऊज आहे तर 36 साईजचा आहे हा ब्लाऊज. तर ह्या ब्लाऊजची जी उंची जी आहे तर उंची याची तयार 14 आहे. तर आपण तयार 14 असल्यामुळे आपण याची उंची जी आहे तर आपण याची 15 इंच घेणार आहोत. 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. मार्जिंगसाठी 1 इंच एक्स्ट्रा लागतं. तर 15 घेतली. शोल्डर जे आहे आपण शोल्डर 5.5 घेतलं याचं. 5.5 शोल्डर घ्यायचं आहे. 6 इंच जो आहे 6 इंच आपण मुंडा घेतला. आणि 36 साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे छातीचा चौथा 9 आणि त्याच्यामध्ये मार्जिंगसाठी 2 इंच घेतलं. आणि त्याच्यानंतर आता आपण कमर घेर जो आहे तो 32 आहे तर ते 8 घेतला आपण खालच्या साईडनं. 2 इंच मार्जिंगसाठी, 1 इंच टक्ससाठी. तर हे बघा, इथून जे मागचा जो आपल्याला बॅक साईड आपण काढणार आहोत तर याचा आकार देण्यासाठी 1 इंचावरती मी असा आकार दिला आहे. 1.5 इंचावरती दिला आहे तो आकार, 1.5 इंचावरती दिला. मागच्या गळा जो आहे 10.5 आहे मागच्या गळ्याची उंची. तर तयार 10 आहे तो, तर मी 10.5 घेतला. अर्धा इंच आपण मार्जिंगसाठी एक्स्ट्रा घ्यायचा आणि त्याला असा गोल आकार देऊन घेतला. बघा, जे मी व्हिडिओमध्ये दाखवते ते तुम्ही काळजीपूर्वक ते लक्ष देऊन बघा की मी व्हिडिओमध्ये काय काय दाखवते ते. आता ही बॅक साईड आपली झालेली तयार. तर आता ही बॅक साईड मी कट करून घेते. तर आता आपल्याला ह्या बॅक साईडवरूनच आपल्याला फ्रंट साईड काढायची आहे. तर जशी आपली बॅक साईड आहे तशीच मी ठेवली. पलीकडच्या साईडनं मी थोडंसं म्हणजे आता हे करून घेते कपडा व्यवस्थित. तिकडच्या साईडनं फोल्ड आहे आणि इकडच्या साईडनं जो आहे तर मग असं व्यवस्थित कपडा हे करून घ्यायचा, बरोबर करून घ्यायचा. आणि मी अर्धा इंच जे आहे तर हुक आणि आयच्या पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी तिथे एक अशी लाईन आखून घेतली अर्धा इंच एक्स्ट्रा. आणि जशी बॅक साईड आहे तसंच सेम तसं जसं आहे तसंच आखून घेतलं याच्यावरती. आखून घेतल्यानंतर याच्यामध्ये उंचीमध्ये समोरच्या साईडला अर्धा इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवायचं आहे. आपण बॅक साईडची उंची 15 आहे तर ही 15.5 घ्यायची आहे. त्याच्यामुळे मी खालच्या साईडनं अर्धा इंच वाढवलं. आपल्या मुंड्याचा जो आकार आहे परत आपल्याला 6 इंचावरती तसा आकार हे आखून घ्यायचं, कारण आपल्याला आता समोरची साईड काढायची त्याच्यामुळे आपल्याला समोरचा असा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा. त्याच्यामुळं आपल्याला हे करायचं आहे, असा आकार परत आपल्याला आखावा लागणार आहे. आणि गळारुंदी जी आहे मी गळारुंदी 2.5 घेतली. आणि गळा उंची जी आहे समोरचा गळा आहे हा तर 6 घेतला. खालच्या साईडनं पण 2.5 घेतलं आणि गोल असा गळ्याचा आकार देऊन घेतला. इथं मी 4 इंचावरती एक मार्क केला. हुकपट्टी आणि आयपट्टीच्या त्या रेषेपासून 4 इंचावरती छातीचा चौथा, वरतून छातीचा चौथा आपला किती आहे 9, 9मध्ये 1.5 इंच प्लस करायचं. तर मग 10.5 इंचावरती मी एक पॉईंट दिला. आणि 4 इंचावरती एक पॉईंट दिला. त्याच्यातून अर्धा इंच मी पलीकडनं अर्धा इंच असं घेतलं. आणि हे असं बघा 2.5 इंचावरती मी याचा हे देणार आहे. जो आपल्याला पब जो पाहिजे ना तर तो मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी 2 इंचावर न देता मी 2.5 इंचावरती दिला. मी तिथं 2.5 इंच घेतलं. तेच 2.5 इंच आपल्याला इकडं समोर असं वाढवून घ्यायचं. वरती पण आपलं तिथं शिवण्यामध्ये जाणार आहे तर तिथं मी 1 इंच वरती 1 इंच वाढवलं आणि खालच्या साईडनं जे आहे 2.5 इंच वाढवलं. तर आता ही परत बॅक साईड जी आहे ती ठेवून घ्यायची. बरोबर उंची त्याची बरोबर उंची आहे का. आणि नंतर हे बघा असं मार्क करून घ्यायचं त्याला, कारण तिथं आपलं शिवण्यामध्ये ते अर्धा इंच तिथं कपडा लागतो म्हणून आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं असतं. आणि हे असं कट करून घ्यायचं. मग कारण मोठ्या साईजचं ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला जो टक्स जो आहे तर तो आपल्याला जास्त तिथं पप म्हणजे जास्त फुगल्या गेलं पाहिजे, म्हणून आपण तिथं 2.5 इंच घेतलं. किंवा नॉर्मली ब्लाऊज असेल तर आपण तिथं 2 इंच घेतलं तरी पण चालतं. आणि 30 साईज 28 साईजचं जर ब्लाऊज असेल तर 2 इंच घेतलं तरी पण चालतं. आता त्याच उरलेल्या कपड्यामध्ये आपण बाही काढूया. तर बाहीची घडी टाकायची. छातीचा चौथा 9 आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचं. तर इथं कपडा कमी पडतो आहे तर मग मी काय केलं, असं फोल्ड केला. तिथं कपडा नाही आहे, नंतर आपण त्याला जॉईंट मारून घ्यायचा त्या कपड्याला, नंतर जॉईंट करायचं. हे बघा 1-1 इंचावरती असे आकार दिला. बाहीचा मध्ये काढायचा.
बाहीचा मध्ये नाही तुम्हाला काढता आला सरळ टेप असा दुमडून घ्यायचा, तिथून 1/2 इंचावरती एक मार्क करायचा आणि असा समोरचा बाहीचा असा समोरचा आकार देऊन घ्यायचा. बाही पण एकदम सोपी बघा, एकदम साधी आणि सोपी स्ट्रिक आहे. बाहीची जी खालची बाहीचा जो घेर आहे तर बाहीची फिटिंगचं जे आहे 6 आहे. मार्जिंगसाठी मी त्याच्यात 2 इंच घेतलं. हा जो कपडा उरलेला आहे तो कपडा ठेवायचा त्याच्यामध्ये, कारण ते आपल्याला शिवताना बाहीला जॉईंट करावा लागणार आहे. कारण अस्तरचा कपडा जो आहे तर तो पुरणार नाही आहे आपल्याला, म्हणून तिथं असा जॉईंट करावा लागणार आहे. मी समोरचा आकार कट केला नाही, म्हटलं आपण त्याला जॉईंट केल्यानंतरच कट करून घेऊया. हे बघा मी मेन कपड्यावरती ठेवून पण कट केलं. मी तुम्हाला जी कटिंग दाखवली ती अस्तरवरती कट केलं होतं. आता हे मी मेन याच्यावरती मी मेन कपड्यावरती कट करून घेतलं आहे ते अस्तर ठेवून, आणि आता शिवायला सुरुवात केली. तुम्ही असा स्टेप बाय स्टेप जर ब्लाऊज शिवला तर हा ब्लाऊज शिवायला 20 ते 25 मिनटामध्ये हा ब्लाऊज शिवून होतो. हे बघा मी बाहीचं जे आहे बाहीला जॉईंट करून घेतला कपडा, आणि जो आपला मेन कपडा होता तर तो भरपूर मोठा होता, त्याच्यामुळे त्याला आपल्याला काही जॉईंट करायची गरज पडली नाही. आता हे बाहीचा कपडा जो आहे तो मी त्याला अस्तर जॉईंट करून घेतलं, आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा असा कट करून घ्यायचा. दोन्ही साईडला असं बाही जी आहे ती मी अशी बाही जॉईंट करून घेतली, कारण बाहीला जे आहे तर लेस आहे त्याच्यामुळं आपण अस्तर आतून मी असं अस्तर फोल्ड करून घेतलं. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो एक्स्ट्राचा कपडा असा कट करून घ्यायचा. नंतर व्यवस्थित आपण बाहीचा आकार, आपण मागचा आकारच बाहीला दिलेला होता, समोरचा आकार आपण दिलेला नव्हता, कारण की आपल्याला कपडा जॉईंट करायचा होता त्याच्यामुळे आपण आकार दिला नव्हता. आता व्यवस्थित बाहीचा आकार देऊन घ्यायचा. ते 1/2 इंचावरती तसं तिथं 1/2 इंचच राहिलं पाहिजे, जास्त नाही होता कामा, आणि कमी पण नाही झालं पाहिजे. कमी जरी झालं तरी पण झोळ येतो, आणि जास्त झालं तरी खेचल्यासारखं होतं, त्याच्यामुळे असं बरोबर 1/2 इंचच पाहिजे ते. तसा दोन्ही बाहीला पण तसा आकार देऊन घ्यायचा, मागचा पुढचा आकार. आता आपली बाही तर जॉईंट करून झाली आहे. आता जे आपल्याला पायपिंगसाठी ज्या पट्ट्या लागणार आहे तर त्या पण मी अशा त्याच्यामध्ये 1.5 इंचाच्या अशा पट्ट्या मी काढलेल्या होत्या क्रॉसमध्ये, त्या पण जॉईंट करून घ्यायच्या, कारण त्या इकडे तिकडे पडल्या जातात. म्हणजे लगेच आपण ब्लाऊज शिवताना सुरुवातीला जॉईंट करून घेतल्या तर मग त्या इकडे तिकडे जात नाही. आणि अस्तर आणि जो मेन कपडा आहे तर तो कपडा असा जॉईंट करून घ्यायचा, म्हणजे इकडं सरकत पण नाही. किती जरी हे असलं तरी पण कधी पण असा कपडा जॉईंट करताना व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा, नाहीतर मग इकडे थोडं जरी सरकलं गेलं तर मग ब्लाऊज आपलं बिघडतो, म्हणजे खेचल्यासारखं होतं. त्याच्यामुळं असं अस्तर जे आहे ना तर अस्तर ठेवून अगोदर असं शिवून घ्यायचं. आपल्याला थोडा वेळ लागतो, पण नेहमी असं अस्तर जॉईंट करून घ्यायचं. जॉईंट करून घेतल्यानंतर आहे ना एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित आपल्याला शिवता येतं. हे बघा आता प्रिन्सेस कटचा जो भाग आहे तो भाग मी असा जॉईंट करून घेते दोन्ही साईडनं असं. आणि शिवताना पण लक्ष द्यायचं, आपण जेव्हा जॉईंट करतो तेव्हा उजवं डावं बघायचं, नाहीतर काय होतं आपण शिवताना घाईघाई शिवतो तर दोन्ही पण एकाच साईडचे शिवल्या जातात. त्याच्यामुळे एक आपल्या उजव्या हाताला ठेवायचं, एक डाव्या हाताला ठेवायचं, म्हणजे ते सोपं जातं. म्हणजे मी तरी तसंच करते. हे बघा दोन्ही साईडनं मी असं ठेवून घेतलं ना तर मग म्हणजे आपल्याला शिवताना पण ते सोपं जातं. हे बघा, आणि त्याच्या वरतून पण म्हणजे कपडा थोडासा हे आहे तर त्याच्यामुळं मी काय केलं, वरतून पण एक दाबटीप टाकली. त्याला नाही टाकली तरी पण चालती, पण कपडा थोडासा हे वाटला मला तर मग मी त्याच्यामुळं त्याला वरतून एक दाबटीप टाकली. आणि आता हे जे आहे तर मग हे पट्ट्या मी आता खाली आपल्याला कमरेला लावण्यासाठी ह्या पट्ट्या लागतात तर हातशिलाई करायला त्याला, तर त्याच्यामुळं मग मी छोट्या छोट्या पट्ट्या ज्या आहेत त्या मी अशा जॉईंट करून घेतल्या. त्याला पण अशी एकदा हे केल्यानंतर वरतून दाबटीप टाकायची, आणि मी याला हातशिलाई करणार नाही बघा, मी अशी टीप टाकून घेतली आणि डबल टीप टाकायची त्याच्यावरती, म्हणजे अशी फिनिशिंगमध्ये एकदम व्यवस्थित येऊन जातात. लगेच मी त्याला हुकपट्टी पण लावून घेतली आहे. हुकपट्टीच्या साईडचं अगोदर शिवून घेतलं तर त्याला हुकपट्टी पण लावून घेतली. हे बघा किती छान प्रिन्सेस कटचा जो पप आहे तो एकदम व्यवस्थित आला आहे. आता इकडच्या दुसऱ्या साईडचं पण आपल्याला हे करून घ्यायचं. पहिले मी डाव्या साईडचं जोडून घेतलं, आता हे उजव्या साईडचं जोडून घ्यायचं.
त्याच्यावरतून पण असं हे बघा मी अशी दाबटीप टाकली. एकदम व्यवस्थित असा पप पण एकदम व्यवस्थित असा फुगल्या जातो आहे. कारण की मोठ्या साईजचं ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला तिथं 2.5 इंच घ्यावं लागलं. 2.5 इंच घेतल्यानंतर काय होतं एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतो. आता इकडच्या साईडनं आपल्याला आयपट्टी लावायची आहे. तर हे बघा अशी आयपट्टी अशी लावून घ्यायची. म्हणजे डबल आहे आयपट्टीचा कपडा जो आहे तो आणि अस्तरचाच कपडा आहे तो. आणि मी अशी मशीनवरतीच आय करून घेते. कधी पण ब्लाऊजला 6 आय करायचे म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज बसतो. कुठं अशी आडी वगैरे कुठं काही पडत नाही. जो असा कपडा उरतो तो असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा. हे बघा झाली आपली आयपट्टी पण जॉईंट करून झाली. दोन्ही पट्ट्या आयपट्टी आणि हुकपट्टी व्यवस्थित बरोबर आहे का ते पण बघून घ्यायचं. नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं शिवण्यात कमी जास्त झाल्यानंतर हुकपट्टी आणि आयपट्टी खालीवर होतात. तर तसं खालीवर पण नाही झालं पाहिजे. एकदम व्यवस्थित दोन्ही पण सरळ याच्यामध्येच आल्या पाहिजे त्या. आता हा पाठीचा भाग आहे तो पण आता जॉईंट करून घ्यायचा. म्हणजे इकडे सरकू नये म्हणून पहिलं आपण गळ्यापासून जॉईंट करायला सुरुवात करायची. नाहीतर आपण बाजूचं अगोदर जर जॉईंट केलं तर मग गळा इकडे सरकला जातो. त्याच्यामुळं पहिल्यानसूट आपण गळ्यापासून सुरुवात करायची. नंतर मग बाकीचं असं जे आहे तर ते सगळ्या साईडना जॉईंट करून घ्यायचं. कारण की इकडं म्हणजे कपडा सरकला जात नाही. कुठं आडी वगैरे कुठे ब्लाऊजला येत नाही. आणि ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो. जे एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. लगेच पाठीवरची टक्स मारून घ्यायचे. पाठीवरची टक्स मारायला मी काय करते शोल्डरचा मध्ये काढते. शोल्डरवरती ब्लाऊज धरून आणि मग मध्ये काढल्यानंतर 4-4 इंचावरती बघा मी असे टक्स मारले आहे. हे 4 इंचावरती लगेच खाली कमरेला पण खाली पट्टी लावून घ्यायची. तुम्ही जर असं स्टेप बाय स्टेप जर ब्लाऊज शिवलं तर खूप कमी वेळेमध्ये ब्लाऊज शिवून होतं बघा. यश मी याला पण अशी पट्टीमध्येच मी फोल्ड करून घेत आहे. हात शिलाई करणार नाही मी त्याला. वरतून अशी परत एक दाबटीप म्हणजे 2 टिपा टाकल्या ना व्यवस्थित बसतं ब्लाऊज पण फिनिशिंगमध्ये पण एकदम व्यवस्थित छान वाटतं. आता याला आपण हुकपट्टी आणि आयपट्टीचे दोन्ही पण भाग आपण जॉईंट करून घेणार आहोत. तर हे तर शोल्डर आता जॉईंट करून घ्यायचे. आणि जे एक्स्ट्रा थोडासा कपडा असतो तो कट करून टाकायचा. म्हणजे एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पण दिसतं. आता हुकपट्टीच्या साईडना लगेच मी गळ्याला पायपिंग करायला घेतली. पायपिंगचा आपण कपडा अगोदर जॉईंट करून ठेवलेला होता. क्रॉसमध्ये पट्ट्या काढलेल्या. जसं आहे मी तसंच त्याला असं जॉईंट करून घेते. आणि नंतर असं फोल्ड करून बघा एकदा फोल्ड करून फोल्ड करून एकदा टिप टाकते. म्हणजे यांना काय होतं एकसारखी पायपिंग येते. ह्या पद्धतीने तुम्ही पायपिंग करून बघा. खूप छान पायपिंग येते. म्हणजे आपल्याला एकसारखी पायपिंग येऊन जाते. आणि आतल्या साईडनं पण एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसते. कुठे एक्स्ट्रा आपल्याला धागे वगैरे दिसले तर ते कट करून घ्यायचे. हे बघा मी थोडंसं समोर सोडलो त्याला फोल्ड करून घ्यायचं आणि तिथं लॉक करायचं. नुसता कपडामध्ये थोडा असा बोटाच्या साह्याने थोडा मध्ये कपडा दाबत चालायचं. वरतून एकदम व्यवस्थित अशी गोल अशी पायपिंग येते आणि छान पायपिंग येते. म्हणजे साधा सिंपलच ब्लाऊज होता. डिझाईन वगैरे काही नव्हती. म्हणजे गोलच गळ्यामध्ये राऊंड नेकमध्येच ब्लाऊज होता हा. आता हे करताना काय करायचं पाठीचा जो मध्य आहे तर आपल्या बॅक साईडचा जो मध्य आहे बॅक साईडचा मध्य काढायचा. आणि बॅक साईडच्या मध्येवरती ही पट्टी ठेवायची. आयपट्टी जी आहे हुकपट्टी ती आहे ते तिथं ठेवून व्यवस्थित शोल्डरवरती शोल्डर आणि ब्लाऊज कुठं कमी जास्त आहे तो बघायचा. जे कपडा आपल्याला एक्स्ट्रा वाटतो आहे ते कट करून घ्यायचा. कारण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये कमी जास्त होतोच. कारण की आपण कपडा समोरच्या साईडनं वाढवलेला असतो म्हणून. आता बाही जॉईंट करायची. बाही जॉईंट करायला मी मधूनच सुरुवात करते. शोल्डरवरती ठेवते. बाहीचा मध्य आपण काढून घेतलेला असतो.
त्याच्यावरती बाही खेचायची नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित आपण मापाची बाही काढलेली असल्यामुळं कुठं आपल्याला खेचायची पण गरज नाही. एकदम व्यवस्थित बाही पण पुरल्या जाते. खाली मुंड्याचा आकार ते सगळं एका लाईनीत आलं ना तर मग आपली फिटिंग पण एकदम व्यवस्थित एका लाईनीमध्ये येते. कारण मुंड्याचा आकारमध्ये तिथं पण बाही खालीवर होती ना, ती पण खालीवर होत नाही. जेव्हा तुम्ही फिटिंग आता बाही जोडण्याच्या अगोदर बाही जोडण्याच्या अगोदरच हे मी जे माप तुम्हाला सांगितले कसं करायचं, बाहीचा पाठीचा मध्य काढायचा आणि तिथून कमी जास्त कपडा असला तर तो कट करून घ्यायचा. हे बघा आता सरळ साईडनं पण मी एक टीप टाकून घेतली, म्हणजे आतल्या साईडनं बी व्यवस्थित फिनिशिंग दिसते. आता आपण उलट्या साईडनं ब्लाऊज केला. आता फिटिंगचे मापं टाकायचे आहे आपल्याला. तर हे बघा मी इथं फिटिंगचं माप खाली कमरेचं 8 टाकलं आहे. बाईची जी घडी आहे ती 6 इंचावरती टाकली आहे. छातीचा चौथा 9 इंचावरती मी इथे एक मार्क केला. आता हे 3 जे पॉईंट आहे हे एका लाईनीमध्ये आखून घ्यायचं, असं म्हणजे एका लाईनीमध्ये सरळ सरळ टिप मारायची. फिटिंग पण आपली एकदम व्यवस्थित सरळ फिटिंग येते आणि ब्लाऊज पण छान बसतो. जे दंडघेर आहे तर आपला दंडघेर 6 आहे. एकदा तुम्ही ब्लाऊज शिवायला लागले ना तर व्यवस्थित येऊन जातं ते. आता ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची. मी अशा 3 टिपे टाकून घेते ब्लाऊजवरती. तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.